कोकणात जायचा प्लॅन झाला की हमखास काही ठिकाणे डोळ्यासमोर येतात. ती म्हणजे विजयदुर्ग, कुणकेश्वर, देवगड आणि देवबाग. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. डिसेंबर महिन्यात नाताळच्या सुट्टीचे औचित्य साधून मी व माझे ऑफिसचे सहकारी कोकणात जायचा प्लॅन हा 4 महिन्यापूर्वीच केला आणि रेल्वेची तिकिटे काढून ठेवली. पण 4 महिन्यापूर्वी काढलेली तिकिटे शेवटपर्यंत कन्फर्म झालीच नाही. मग काय, निघालो जनरल डब्यातून. एक्सप्रेस पकडली आणि गाठलं कणकवली. कणकवली स्टेशनला उतरल्यावर सर्वप्रथम फ्रेश होऊन नाश्ता केला आणि गाठलं पहिलं ठिकाण, ते म्हणजे किल्ले विजयदुर्ग. वाघोली नदी समुद्राला ज्या ठिकाणी मिळते तिथे विजयदुर्ग किल्ला उभा आहे. गडावर पाहण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. त्या म्हणजे गडाचा पहिला दरवाजा, हनुमंत दरवाजा आणि त्याच्या समोर शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हनुमंताचे देऊळ पाहायला मिळते. पुढे गेल्यावर भक्कम जिबीचा दरवाजा पाहायला मिळतो. या दरवाजातून आत शिरल्यावर किल्ल्याच्या परकोटाला असलेल्या 3 तटबंद्या पाहायला मिळतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या तटबंदीच्या मध्ये असलेल्या फसरबंदी मार्गाने पुढे गेल्यावर गोमुखी रचनेचे भव्य यशवंती महाद्वार लागते. 3 दरवाजे, तिहेरी तटबंदी यांच्या सहाय्याने किल्ला अभेद्य केला आहे. डाव्या बाजूने गडफेरी चालू केल्यावर प्रथम आपल्याला खलबतखान्याची इमारत दिसते आणि तिथून पुढे सदरेची इमारत दिसते. सदरेच्या पुढे एक चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. पुढे तटबंदीवर चढून चालायला सुरुवात केल्यावर अनुक्रमे गणेश, राम, हनुमंत आणि दर्या बुरुज पाहायला मिळतात. गोविंद बुरुजावरून पुढे गेल्यावर एक भव्य बुरुज थेट समुद्रात शिरलेला पाहायला मिळतो. या बुरुजाला खूप लढा किंवा 12 तोफा बुरुज या नावाने ओळखले जाते. या बुरुजावर जाण्यासाठी तटबंदीच्या आत कमान असलेला बोगदा बनवलेला आहे. यात काही तोफगोळे देखील आहेत. खूपलोडा बुरुज पाहून पुढे गेल्यावर आपण पुन्हा गोमुखी दरवाजापाशी पोहोचतो. या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते. अशा प्रकारे गडफेरी पूर्ण करून निघालो पुढच्या प्रवासासाठी, अर्थात देवगडच्या दिशेने. 2 डोंगरांच्या मध्ये असणारा ह्यो समुद्रकिनारा सर्वांनाच साद घालत होता. थोडा वेळ थांबून फोटो काढून वाट धरली ती कुणकेश्वराची. कुणकेश्वराला पोचेपर्यंत सूर्य मावळतीला गेला होता. कुणकेश्वराचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो. वाटेतच एक मासळी बाजार लागला. त्या ठिकाणाहून संध्याकाळसाठी काही मासे घेतले आणि 2 तासाचा प्रवास करून रात्री पोचलो देवबागला. सकाळी लवकर उठून समुद्र सफारीसाठी निघालो. समुद्र सफारीमध्ये ते आपल्याला साधारण 10 ते 12 पॉईंट दाखवतात. त्यातील पहिला पॉईंट आहे संगम पॉईंट. कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा जिथे संगम होतो त्याला संगम पॉईंट असे नाव देण्यात आले आहे. बहुतेक सगळ्याच बोटी कर्ली नदीतूनच सुटतात. नदीच्या शांत पाण्यातून समुद्राच्या लाटांमध्ये जाताना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळतो. दुसरा पॉईंट होता डॉल्फिन पॉईंट. संगमाजवळ छोटे मासे सहज सापडतात, त्यामुळे या भागात डॉल्फिन मोठ्या संख्येने दिसून येतात. त्यानंतर पोचतो गोल्डन रॉक या ठिकाणी. संगम पॉईंटच्या थोडे पुढे गोल्डन रॉक आहे. समुद्रात असलेल्या या मोठ्या कातळावर सूर्यप्रकाश पडल्यावर तो गोल्डन दिसतो, म्हणून गोल्डन रॉक. या पॉईंटपासून सगळ्याच बोटींचा परतीचा प्रवास सुरू होतो.
परतीच्या प्रवासातला शेवटचा पॉईंट म्हणजेच सुनामी आयलंड. 2004ला जेव्हा सुनामी आली होती तेव्हा हा आयलंड तयार झाला. समुद्र सफारीतून परत यायला दुपार झाली होती. थोडा पोटाला आधार दिला आणि निघालो समुद्राच्या आतील विश्व बघायला, म्हणजेच स्कुबा डाईव्हसाठी. स्कुबा डाईव्हवरून येऊन सर्व सामानांची आवरावर केली आणि निघालो ते मित्राच्या गावी घोडग्याला. कोणीही प्रेमात पडावं असं हे घोडगे गाव. अगदी शांत, दोन्ही बाजूनी सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि मध्ये वसलेले हे घोडगे गाव. रात्री 8च्या सुमारास आम्ही या ठिकाणी पोहोचलो. थोडाही वेळ न घालवता जेवणाच्या तयारीला लागलो, कारण सर्व काही बनवावंच लागणार होतं. अगोदरच ठरल्याप्रमाणे सर्वजण तयारीला लागले. दुसऱ्या दिवशी सर्व काही आवरावर करून मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू झाला.